भारत दौऱ्यावर आलेले न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथे भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली। या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली। मुक्त, खुल्या, सुरक्षित आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्राचं समर्थन करत भारताच्या इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्हमध्ये समाविष्ट झाल्याबद्दल भारत न्यूझीलंडचं स्वागत करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले। भारत आणि न्यूझीलंड यांच्यात संरक्षण आणि सुरक्षा विषयक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी काम सुरू आहे, असं ते म्हणाले। कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला विरोध करण्यावर दोन्ही देशांचं एकमत असून याच संदर्भात न्यूझीलंड इथे काही बेकायदेशीर घटकांनी केलेल्या भारतविरोधी कारवायांबद्दल या बैठकीत चिंता व्यक्त केल्याचं पंतप्रधान म्हणाले। अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात न्यूझीलंड सरकारचं सहकार्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आतंकवाद के खिलाफ हम दोनों एक मत है। चाहे 15 मार्च 2019 का क्राइस्ट चर्च आतंकी हमला हो या 26 नवंबर 2008 का मुंबई हमला, आतंकवाद किसी भी रूप में अस्वीकार्य है। आतंकी हमलों के दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई आवश्यक है। आतंकवादी, अलगाववादी और कट्टरपंथी तत्वों के खिलाफ हम मिलकर सहयोग करते रहेंगे। इस संदर्भ में न्यूजीलैंड में कुछ गैर कानूनी तत्वों द्वारा भारत विरोधी गतिविधियों को लेकर हमने अपनी चिंता साझा की। हमें विश्वास है कि इन सभी गैर कानूनी तत्वों के खिलाफ हमें न्यूजीलैंड सरकार का सहयोग आगे भी मिलता रहेगा। मुक्त व्यापार कराराबद्दलही वाटाघाटी सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचं त्यांनी सांगितलं। वर्ष 2026 दोन्ही देशांच्या क्रीडा संबंधांचं शताब्दी वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाल्याचं ते म्हणाले। यावेळी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। यात क्रीडा, फलोत्पादन, संरक्षण सहकार्य, सीमा शुल्क आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित करार तर वन क्षेत्राशी संबंधित इरादापत्राचा समावेश आहे। न्यूझीलंडचे पंतप्रधान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून न्यूझीलंडचे पंतप्रधान 16 ते 20 मार्च या 4 दिवसांच्या औपचारिक भारत दौऱ्यावर आले आहेत। पदभार सांभाळल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। न्यूझीलंडचं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही लक्सन यांच्यासोबत भारतात आलं आहे।